नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज एका आपण नवीन मुद्द्यावरती बोलणार आहोत. सध्या दिल्लीत एक प्रोटेस्ट चालू आहे. भारतातला पहिला जेनजी प्रोटेस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कॉकरोच जनता पार्टी. म्हणजे पहिलीच ही डिजिटली इस्टॅब्लिश झालेली पार्टी आहे किंवा डिजिटल माध्यमावरती स्थापन झालेली पार्टी आहे आणि आता ती दिल्लीत आंदोलन करते. तर त्या अनुषंगानं सध्या राजकीय पक्ष हा राज्यशास्त्रातला एक अभ्यास घटक सध्या चर्चेत आहे. पहिल्यांदा सांगतोय, मी राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे, राज्यशास्त्राचा स्टुडंट आहे आणि आता राज्यशास्त्र मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तो मी कुठल्याही पार्टीचं समर्थन या लेक्चरमध्ये करणार नाही. तुमचं जर का एखाद्या पर्टिक्युलर राजकीय पार्टीबद्दल जे काही मत आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता किंवा तुमचा राजकीय पक्ष कोणता आवडता, तुमचा राजकीय नेता कोणता आवडता किंवा सध्याच्या भारतीय राजकीय व्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे, न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्याच्याबद्दल एक हेल्दी चर्चा करूया. आत्ताच मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही राजकीय पक्षाचा मी समर्थक नाहीये, कोणाच्याही मी तो उणदुणं काढत बसणार नाहीये. एक राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीनं राजकीय पक्ष या टॉपिककडे आपल्याला जेवढं डोळसपणे पाहता येईल तर तेवढं डोळसपणे या लेक्चरमध्ये आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पार्टीज याच्याबद्दल चर्चा करता, कधी तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज राजकीय पक्ष किंवा व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी. तर याचं जर का ढोबळमानाने व्याख्या करायची झालं तर समान विचारधारा असणाऱ्या लोकांचा गट जो निवडणूक लढवतो आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. ही जी सगळी प्रोसेस आहे, ही प्रोसेस करणाऱ्या व्यक्तींचा गट किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजेच राजकीय पक्ष. म्हणजे काय, राजकीय पक्ष जर का स्थापन करायचा असेल तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, समान विचारधारा लागते. म्हणजे कोणीही येऊन म्हणजे पक्ष स्थापन करू शकत नाही. म्हणजे माझा विचार वेगळा आणि तुमचा विचार वेगळा, आपण दोघं एकत्र येऊन पक्ष स्थापन करू शकतो का? नाही. समान विचारधारा असणाऱ्या लोकांचा गट पाहिजे. 2, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे. आणि तिसरं, त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये सत्तेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. सत्तेसाठी प्रयत्न, ही मी तुम्हाला ढोबळमानाने व्याख्या सांगतोय. ह्या जर का 3 गोष्टी एक इंडिव्हिज्युअल किंवा लोकांचा गट मिळून करत असेल तर ही सगळी प्रोसेस करणाऱ्या लोकांच्या गटाला आपण राजकीय पक्ष असं म्हणतो. म्हणजे अजून तुम्हाला सोपं करून सांगायचं असेल तर राजकीय पक्ष म्हणजे काय, लोकांचे हितसंबंध जाणून घेणं, ते हितसंबंध किंवा लोकांचे इंटरेस्ट त्यांना म्हणजे मिळावेत म्हणून प्रयत्न करणं आणि सत्तेत आल्यानंतर ते इंटरेस्ट किंवा ते हितसंबंध लोकांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणारा किंवा या गोष्टी प्रत्यक्षात उतरवणारा लोकांचा गट म्हणजे काय, पॉलिटिकल पार्टी. हे मी खूप ढोबळमानाने बोलतोय. हे राज्यशास्त्राच्या परिभाषेत जर का बोलायचं झालं तर हे थोडंसं अवघड होईल. म्हणून जसे छोटे छोटे किंवा साधे साधे शब्द वापरून तुम्हाला सांगता येईल राजकीय पक्ष म्हणजे काय, तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समान विचारधारा असणाऱ्या लोकांचा गट जो निवडणूक लढवून सरकारमध्ये सत्तेत येतो म्हणजेच काय, ही प्रोसेस करणाऱ्या लोकांचा गट म्हणजेच काय, तर राजकीय पक्ष. राजकीय पक्षांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपल्याला 4 राजकीय पक्षांचे प्रकार जे आहेत, तर 4 राजकीय पक्षांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यातला पहिला पक्ष आहे, त्याचं नाव आहे प्रतिगामी राजकीय पक्ष. कुठला? प्रतिगामी. हे प्रकार आहेत. दुसरा आहे पुराणमतवादी राजकीय पक्ष. तिसरा आहे उदारमतवादी राजकीय पक्ष आणि चौथा आहे क्रांतिकारी राजकीय पक्ष. आता हे 4 प्रकारचे राजकीय पक्ष असतात. तर आता ज्यावेळेस राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी विचारधारेच्या आधारे हे जे 4 राजकीय पक्षाचे प्रकार आहेत तर याचं पुन्हा कॅटेगरायझेशन केलेलं आपल्याला दिसतं. आता हे प्रतिगामी राजकीय पक्ष आणि पुराणमतवादी राजकीय पक्ष याला उजवे पक्ष असं त्यांनी म्हटलंय किंवा राईट विंग पार्टी. ओके. आता ह्या राईट विंग पार्टीचं किंवा उजव्या विचारधारा असणाऱ्या पार्टीचं मत काय असतं की जे सध्या जसं चाललंय किंवा आहे तसंच राहावं असं या उजव्या विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षाचं मत असतं. आता उदारमतवादी हा जो राजकीय पक्षाचा प्रकार आहे तर तो विचारधारेच्या आधारे मध्यम वर्गीय राजकीय पक्ष असतो. ओके. यांचं काय मत असतं, प्रस्थापित संस्थात सुधारणा व्हायला पाहिजे एवढंच या मध्यम मार्गीय किंवा उदारमतवादी राजकीय पक्षाचं मत असतं. आणि तिसरा आहे क्रांतिकारी राजकीय पक्ष, त्याला विचारधाराच्या आधारे डावे किंवा लेफ्टिस्ट असं म्हटलं जातं. आता यांचं काय मत असतं की सध्या ज्या प्रस्थापित संस्था ज्या आहेत तर त्या उलथवून टाकल्या पाहिजेत आणि समाज रचना नव्यानं काय म्हणतो आपण त्याला स्थापन करण्यात यावी असं या क्रांतिकारी किंवा डावे विचारसरणी असणाऱ्या पक्षाचं मत असतं. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं, उजवे पक्ष, मध्यमवर्गीय पक्ष आणि डावे पक्ष, हे विचारधारेच्या आधारे केलेलं वर्णन आहे आणि हे
पक्षांचे प्रकार आहेत हे लक्षात ठेवा. इथपर्यंत ऑल क्लिअर. 4 पक्षांचे प्रकार आणि विचारधारांच्या आधारे उजवे पक्ष, डावे पक्ष आणि जे उजव्या आणि डावे नसतात त्याला मध्यममार्गीय पक्ष म्हटलं जातं. उजव्या आणि डाव्यामध्ये प्रतिगामी आणि पुराणमतवादी येतं. मध्यममार्गीय उदारमतवादी पक्ष येतात आणि डाव्यामध्ये क्रांतिकारी पक्ष येतात. हे 4 प्रकार तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. आता हे झालं आपण पक्षाबद्दल बोललो. आता जगातल्या राजकीय व्यवस्थेबद्दल किंवा पॉलिटिकल सिस्टीम बद्दल सुद्धा आपण बोलणं गरजेचं आहे. थोडंसं फास्ट जातोय की जेणेकरून आपलं कमी वेळात जास्त इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. पहिली राजकीय व्यवस्था असते एकपक्षीय राजकीय व्यवस्था. आता इथं नावातच आहे की त्या देशामध्ये एकच पक्ष असेल, दुसरा पक्ष असणारच नाही. त्याला काय म्हणतो आपण? एकपक्षीय राजकीय व्यवस्था. ही जर का व्यवस्था पाहायची झाली तर पूर्व युरोपमध्ये तुम्हाला ही व्यवस्था पाहायला मिळते. आणि दुसरं एक्झाम्पल आहे USSR, सोव्हिएत रशियामध्ये, म्हणजे 1991 ला रशियाचं विभाजन होण्याच्या अगोदर रशियातली जी राजकीय व्यवस्था होती तर ती एकपक्षीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं राजकीय व्यवस्थेचं उदाहरण आहे द्विपक्षीय राजकीय व्यवस्था. आता ह्याचं नावातच आहे की त्या देशामध्ये किती पक्ष असायला पाहिजे? 2 पक्ष असायला पाहिजे. आता अमेरिका आणि ब्रिटन, ओके. आता USA मध्ये किती पक्ष आहेत? 2. एक आहे डेमोक्रॅटिक आणि दुसरा आहे रिपब्लिक. ओके, तर असे 2 राजकीय पक्ष तुम्हाला अमेरिकेमध्ये असल्याचं दिसतं. ब्रिटनचं जर का तुम्ही उदाहरण घेतलं तर ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह आणि लेबर हे 2 तुम्हाला राजकीय पक्ष ब्रिटनमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे तिथली राजकीय व्यवस्था तुम्हाला द्विपक्षीय असल्याचं पाहायला मिळतं. आणि तिसरा जो प्रकार आहे बहुपक्षीय राजकीय व्यवस्था. म्हणजेच काय, इथं तुम्हाला दिसेल याचं चांगलं उदाहरण म्हणजे आहे भारत. म्हणजे 1 नाही, 2 नाही, भरपूर राजकीय पार्टी आहेत. भारतातच आता नॅशनल पार्टी 6 आहेत आणि स्टेट पार्टी 62 आहेत. बाकी रजिस्टर केलेल्या ज्या पॉलिटिकल पार्टी आहेत त्याची संख्या 2000 पेक्षा जास्त आहे. तर याचं चांगलं उदाहरण म्हणजे भारत आहे. त्याच्यानंतर फ्रान्स आहे. भारत, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंड या तुम्हाला जगातल्या देशांमध्ये काय दिसतंय तुम्हाला? मल्टी पार्टी पॉलिटिकल सिस्टीम. त्याला एक पक्ष म्हणजे सिंगल पार्टी पॉलिटिकल सिस्टीम, त्याला द्विपक्षीय म्हणजे पाय पार्टी पॉलिटिकल सिस्टीम आणि तिसरा आहे बहुपक्षीय म्हणजे मल्टी पार्टी पॉलिटिकल सिस्टीम असं याला म्हटलं जातं. खरं तर हा PSR ऑप्शनल म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध जो MPSC ला मेनसाठी ऑप्शनल सब्जेक्ट असतो आणि UPSC ला मेनसाठी ऑप्शनल असतो, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. तर त्याच्यातला हा थोडासा पार्ट आहे. आणि राज्यशास्त्र म्हणलं की माझा जेवायचा विषय आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. याच्यावरती प्रश्न बनू शकतो, कंबाईनला बनू शकतो, राज्यसेवेला मेन्सला सुद्धा बनू शकतो. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. जगातली राजकीय व्यवस्था कशी कशी आहे याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि भारत इथं येतो. बहुपक्षीय राजकीय व्यवस्थेमध्ये भारताचा समावेश होतो. एकपक्षीय मध्ये सध्या पूर्व युरोप आणि पूर्वीचा सोव्हिएत रशिया म्हणजे USSR. द्विपक्षीय म्हणजे 2 पक्ष असतात. USA मध्ये 2 पक्ष आहेत, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. म्हणजे एकदा सत्ता डेमोक्रॅटिक कडे जाते, एकदा सत्ता रिपब्लिक कडे जाते. आता सध्या डोनाल्ड ट्रम्पमुळे सलग ती सत्ता आली आहे, तो भाग वेगळा. ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आहे आणि दुसरी आहे लेबर पार्टी. बहुपक्षीयमध्ये खूप सारे पक्ष असतात आणि ते खूप सारे पक्ष युती किंवा आघाडी तयार करून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये भारत आहे, फ्रान्स आहे, इटली आणि स्वित्झर्लंड ही चांगली नामवंत उदाहरणं आहेत की ज्या देशामध्ये तुम्हाला बहुपक्षीय राजकीय व्यवस्था पाहायला मिळते. आता थोडंसं एक्झामच्या बाजूने आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. काय आहे एक्झामच्या बाजूने चर्चा? आता भारतात जर का राजकीय पक्षांबद्दल पाहायचं झालं तर भारताच्या संविधानात राजकीय पक्षांबद्दल असं काही वेगळं बोललं गेलेलं नाही. परंतु तुम्हाला एक फंडामेंटल राईट्स दिलाय. तुम्ही संघ किंवा संस्था स्थापन करू शकता. आता हा कुठे दिलाय बघा, कलम 19(1)(c) मध्ये तुम्हाला काय दिलंय? असोसिएशन, संघ किंवा संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे 19(1)(c) मध्ये. आणि हा तुमचा कसला राईट आहे? तर हा तुमचा फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क आहे. आणि याच्याचनुसार 97व्या घटना दुरुस्तीनुसार तुम्हाला सहकारी सोसायटी किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. बरोबर. आता या तुमच्या पार्टी ज्या आहेत, तुम्ही एखादे राजकीय पक्ष स्थापन केला तर एक कायदा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, ओके, लोकप्रतिनिधी कायदा 1951. तर त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार तुमचे राजकीय पक्ष चालायला पाहिजेत. आणि तिसरा घटक आहे प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे किंवा पॉलिटिकल पार्टी जी आहे तर ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे रजिस्टर केलेली असावी. म्हणजे पॉलिटिकल पार्टीज आणि त्याचं संविधान
काय म्हटलंय संविधानात, काय म्हटलंय किंवा त्यांनी नोंदणी कुठे करावी याच्याबद्दल तुम्हाला हे 2-3 महत्वाचे घटक दिसतात. संविधानात तुम्हाला डायरेक्ट कुठेही उल्लेख दिसत नाही, परंतु कलम 19(1)(c) मध्ये तुम्हाला संघ किंवा संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलाय आणि त्याच्याच अंतर्गत तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करू शकता. एवढं साधं सोपं सरळ आहे. इथपर्यंत ऑल क्लिअर? चलो पुढे जाऊया. नेक्स्ट बघा आता पुढे काय म्हणते, कोण राजकीय पक्ष स्थापन करू शकता? इंटरेस्टेड आहे, कोणी करू शकता, कुठलाही भारताचा नागरिक वैयक्तिकरित्या किंवा एकत्र येऊन म्हणजे गटातून राजकीय पक्ष जो आहे तर तो स्थापन करू शकतो. म्हणजे काय उद्या मला वाटलं, म्हणजे कॉकरोच जनता पार्टी जशी स्थापन झाली, उद्या मला वाटलं की आपला पण एक राजकीय पक्ष असावा, तर मी सुद्धा एक राजकीय पक्ष स्थापन करू शकतो, पण ते मागचे क्रायटेरिया तुम्हाला माहित असायला पाहिजेत. आता काय आहे त्याच्यासाठी पात्रता काय आहे, तर भारताचा नागरिक असावा, वादच नाही त्याच्याबद्दल. जर का तुम्ही भारतात राजकीय पक्ष स्थापन करत असाल, पहिली महत्वाची अट असते की तुम्ही भारताचा नागरिक असायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचं संविधान मान्य असायला पाहिजे. म्हणजे जे संविधानात सांगितलेलं आहे ते तुम्हाला आणि तुमच्या स्थापन होणाऱ्या राजकीय पक्षाला मान्य असायला पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे किंवा तुम्ही त्याला बांधील असला पाहिजे. ओके. दुसरी क्रायटेरिया. तिसरा क्रायटेरिया आहे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि भारताची एकता आणि एकात्मता याला आपण सेंट्रल पकडलं पाहिजे किंवा केंद्रस्थानी पकडलं पाहिजे आणि ही वृद्धिंगत कशी होईल किंवा याच्यामध्ये वाढ कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत त्या, म्हणजे जर का तुम्ही भारतात राजकीय पक्ष स्थापन करताय आणि तुम्ही लोकशाहीच्या विरोधात बोलायला लागलाय तर हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाही, सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, युनिटी आणि इंटिग्रिटी, भारताची एकता आणि एकात्मता ही कशी वाढेल याच्यावरती त्यांनी काम करायला पाहिजे. म्हणजे ह्या पात्रता आहेत. त्याच्यानंतर व्हायलन्स, हिंसा, फुटीरतावाद आणि राष्ट्रविरोधी ज्या कृती आहेत यांना तुम्ही पाठबळ देता कामा नये, याचा तुम्ही विरोधात असला पाहिजे. तर हे काही बेसिक क्रायटेरिया आहेत जर का तुम्हाला राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल तर, किंवा कोण राजकीय पक्ष स्थापन करू शकतं याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळते. पुढे जाऊया. आता जर का म्हणजे 2026 जर का विचार केला तर भारतात तुम्हाला एकूण 6 राष्ट्रीय पक्ष, सॉरी इथं 9 झालं, 6 राष्ट्रीय पक्ष 2026 ला तुम्हाला पाहायला मिळतात. अगोदर हे 9 होते, परंतु 3 राजकीय पक्षांनी क्रायटेरिया फुलफिल न केल्यामुळं ते आता 3 राष्ट्रीय पक्षांना आता त्यांनी स्टेट पार्टी किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. हे 9 राजकीय पक्ष तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहिला राजकीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, त्याला आपण BJP असं शॉर्टकट मध्ये म्हणतो. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी 1980 मध्ये म्हणजे जनसंघातून बाहेर पडून राजकीय पक्ष तुम्हाला स्थापन केल्याचं दिसतंय. बरोबर. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस INC, ॲलन ऑक्ट्यूम ह्यूम AO ह्यूम यानं 1855 मध्ये या राजकीय पक्षाची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बहुजन समाज पार्टी म्हणजेच BSP, त्याला बसपा असंही म्हटलं जातं, कांशीराम यांनी 1984 मध्ये या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी, इथं दिसतंय बघा मार्क्सिस्ट म्हणजेच काय मार्क्सवादी, CPIM. आता हा मार्क्सवादी पक्षाचे संस्थापक एक म्हणून नाहीये, त्याच्यामुळे याचा संस्थापक नाहीये, परंतु भारतातल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादीची स्थापना जी आहे तर ती 1964 मध्ये तुम्हाला झाल्याची पाहायला मिळते. त्याच्यानंतर आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांनी स्थापना केली आणि दिल्लीत त्यांना लगेच सत्ताही मिळाली होती 2013 मध्ये. ओके, समोर लिहायचं राहिलं 2013. आणि त्याच्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी, नॉर्थ ईस्ट मधली जी काही राज्य आहेत, नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यातनं राजकीय पक्षाचा दर्जा मिळवणारा हा पहिला पक्ष आहे, ज्याचं नाव आहे नॅशनल पीपल्स पार्टी NPP. PS संगमा यांनी या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे 2013 मध्ये, हे लक्षात ठेवा. BJPची स्थापना 1980 मध्ये, काँग्रेसची स्थापना 1855 मध्ये, BSPची स्थापना 1984 मध्ये. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि याचे संस्थापक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सध्या भारतात किती राजकीय पक्ष आहेत तर डोळे झाकून 6 आहेत. त्याच्यासाठी क्रायटेरिया मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगतोय. आता 3 राजकीय पक्षाचा दर्जा, जो राजकीय पक्ष म्हणून 3 पक्षांना दर्जा होता तर तो आता गेलेला आहे. त्याच्यातली पहिली पार्टी आहे द ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी याच्या प्रमुख आहेत. दुसरा पक्ष आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच महाराष्ट्रातली राष्ट्रवादी, तर तिचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे. आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तिथं CPIM वगैरे काय नाहीये, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ह्या 3 पक्षांचा म्हणजे काय म्हणतो त्याला स्टेट पार्टी, सॉरी नॅशनल पार्टीज किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून जो दर्जा होता तर तो गेलेला आहे. तर आता AITC, त्याच्यानंतर NCP आणि CPI, तर यांना स्टेट पार्टीज किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा आता त्यांचा राहिलेला
आहे. तर 6 पार्टी, त्याचे संस्थापक आणि स्थापना कधी झाली याची मी तुम्हाला इथे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढे जाऊया. बाबा काय क्रायटेरिया असतो, म्हणजे जर का तुम्हाला नॅशनल पार्टी किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवायचा असेल किंवा तुम्हाला स्टेट पार्टी किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळवायचा असेल तर तुम्हाला कोणत्या अटी तुम्ही पूर्ण करायला पाहिजेत किंवा पात्रता काय असते, बरोबर. तुम्ही कमीत कमी 4 राज्यामध्ये, किती 4 राज्यामध्ये स्टेट पार्टी म्हणून तुमच्या पक्षाला मान्यता असायला पाहिजे. किती 4 राज्यामध्ये, बरोबर. कमीत कमी 2% लोकसभेच्या जागा कमीत कमी तुम्ही 3 राज्यातनं जिंकायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. पहिली अट काय आहे, तुम्ही 4 राज्यामध्ये तुमच्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळाला असायला पाहिजे. दुसरी अट आहे, तुम्ही कमीत कमी 2% लोकसभेच्या जागा किती राज्यातून, 3 राज्यातून जिंकायला पाहिजेत. आणि तिसरी अट आहे 6% मतं तुम्हाला 4 राज्यातनं किंवा लोकसभेच्या 4 सीट्स मिळायला पाहिजेत. तरच हे 6% मतं जे आहेत ना, तुम्ही विधानसभा आणि लोकसभेसाठी दोन्हीसाठी मिळून जरी मिळवली तरी चालतंय. आणि जर का एखाद्या पक्षानं हे 3च्या 3 क्रायटेरिया फुलफिल केले तर त्या पक्षाला नॅशनल पार्टीचा दर्जा मिळतो. ओके, हे एवढं सगळं तुम्हाला तिथं मिळवायला लागतंय. आणि जर का तुम्हाला स्टेट पार्टी व्हायचं असेल किंवा राज्य पक्ष व्हायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागतंय, 3% जागा किंवा कमीत कमी 3 सीट राज्याच्या विधानसभेत तुम्हाला मिळालेला पाहिजे. स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, विधानसभेमध्ये. पहिला क्रायटेरिया किंवा पहिली अट. कमीत कमी तुम्हाला 6% मतं मिळायला पाहिजेत आणि 2 विधानसभेच्या जागा मिळायला पाहिजेत, दुसरी अट. आणि तिसरी अट आहे, कमीत कमी तुम्हाला राज्याच्या निवडणुकीमध्ये 8% मतं मिळायला पाहिजेत. आणि ह्या जर का तुम्ही 3 क्रायटेरिया फुलफिल केले तर तुमच्या पक्षाला स्टेट पार्टी किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राज्यसभेचा मेन्सचा भाग आहे, परंतु सध्या सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी चर्चेत आहे, त्यांचं आंदोलनही चर्चेत आहे. म्हणजे तुमच्या आमच्या वयाच्या लोकांनी ही पार्टी स्थापन केली आहे आणि जेनझीचा भारतातला पहिला प्रोटेस्ट दिल्लीतला जंतर मंतर इथं पार पडतोय. त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टी आणि त्या अनुषंगाने प्रश्न येण्याची शक्यता आहे. तो करंटच्या अप्रोचने येऊ शकतो किंवा मग असा हा फॅक्च्युअलच्या अप्रोचने येऊ शकतो. तर जर का आला तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, इथपर्यंत नॉल केले. चलो पुढे जाऊया. आता पुढचं काय म्हणते बघा. आता राजकीय पक्षातले लीडर कसे निवडले जातात हा त्यांचा आता इंटरनल मॅटर आहे, याच्याबद्दल आपण काय बोलायला नको. एक प्रत्येक राजकीय पक्षाचा एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो, एक सचिव असतो आणि एक खजिनदार असतो. आता प्रत्येक पक्षाची व्यवस्था अशी राहीलच याची काही गॅरंटी नाही. प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी त्या पक्षाच्या सदस्यांना मतदान करावं लागेल असं काय नाही. काँग्रेसच्या बाबतीत तुम्ही बघताय मतदान होत नाही. बीजेपीच्या बाबतीत जरा थोडासा विचार करून त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर तो निवडला जातो. तर मग हे प्रत्येक पक्षात असं असेलच, म्हणजे बीजेपी मध्ये आहे तर काँग्रेसमध्ये असेल असं काही नसतं, किंवा काँग्रेसमध्ये आहे तर बीजेपी मध्ये असेल असं काही नसतं. शेवटी त्या त्या पक्षाचा तो निर्णय असतो की आपला अध्यक्ष सदस्यांकडून मतदान करून निवडायचा की नियुक्त करायचा, ही ती प्रत्येक पार्टीचा इंटरनल मॅटर असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही. पुढे जाऊया. बघा आता हे आहे भारतातल्या पॉलिटिकल पार्टीची सद्यस्थिती. काय म्हणते बघा. सर्वात जुना इंडियन नॅशनल काँग्रेस 1855 मध्ये स्थापन झालेला राजकीय पक्ष आहे आणि हा सगळ्यात मोठा किंवा मेजर पॉलिटिकल पार्टी म्हणून भारतातली समजली जाते. ओके, भारतात सध्या 2900 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. जवळजवळ 2900 राजकीय पक्ष नोंदणीकृत सध्या भारतात आहेत. भारतात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतात सध्या 67 काय आहेत, स्टेट पक्ष आहेत किंवा राज्य पक्ष आहेत. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे महाराष्ट्रात किती राज्य पक्ष मिळवणार राजकीय म्हणजे काय स्टेट पार्टीज महाराष्ट्रात किती आहेत आणि अनरिकग्नाइज्ड किती आहेत. जवळजवळ अराउंड 2854 आहेत. म्हणजे याचं काही महत्वच नाही असं आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. आता ही काही फी एवढी नसते, म्हणजे 5 रुपये देऊन सुद्धा तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य होऊ शकता, पण त्यांनी तिथं ती दिलेली आहे. आता यांना इलेक्शन साठी किंवा निवडणुकीसाठी जे राजकीय चिन्ह असतं तर ते कोण पुरवतं, तर ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. भारताच्या राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये कलम 324 ते कलम 329 येपर्यंत तुम्हाला भारतातल्या राजकीय निवडणूक व्यवस्थेबद्दल माहिती दिल्याचं दिसतंय. आणि कलम 324 नुसार हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, कलम 324 नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद करण्यात आलेली
आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे तर ते सध्या 3 सदस्य आहे. पहिल्यांदा 1 सदस्य होतं, मग ते पुन्हा 3 सदस्य झालं, पुन्हा ते 1 सदस्य झालं आणि आता सद्यस्थितीत त्याच्यामध्ये 3 सदस्य आहेत. राजकीय पक्षाबद्दल बोलत असताना हे राजकीय पक्ष ज्यांच्या जीवावरती उड्या मारतात तो मतदार महत्वाचा आहे आणि कलम 326 नुसार तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो तुमचा संविधानिक अधिकार आहे. कलम 326 नुसार वयाची 18 वर्ष पूर्ण झालेला कोणताही भारतीय नागरिक आपल्या नोंदणीकृत मतदारसंघात जाऊन लोकसभेसाठी, विधानसभेसाठी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान करू शकतो. क्रायटेरिया एकच आहे, वयाचे तुम्ही 18 वर्ष पूर्ण केलेले असायला पाहिजेत. आता तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय 21 वरून वय 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आणलं. जर का तुम्ही मागचं घटना दुरुस्तीचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईलच येईल. आलं लक्षात? तर हे बाकी त्यांना हे कोण पुरवतं? निवडणूक चिन्ह कोण पुरवतं? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना निवडणूक चिन्ह पुरवत असतं. इथपर्यंत ऑल क्लिअर? आता बघा, ज्यावेळेस 1952 मध्ये भारताची लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती त्यावेळेला भारतात राष्ट्रीय पक्ष किती असतील याने आयडिया कोणाला? किती असू शकतात की बाबा पहिल्यांदाच भारत स्वतंत्र झाला म्हणजे पहिल्यांदाच भारतातल्या संसदेसाठी निवडणुका होत होत्या. तर त्यावेळेला भारतात किती राष्ट्रीय पक्ष असतील तर याची आयडिया आहे कोणाला? तर 14 राष्ट्रीय पक्ष होते. किती? म्हणजे 1952च्या भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 14 तुम्हाला राष्ट्रीय पक्ष पाहायला मिळतात आणि जवळजवळ 59 तुम्हाला राज्य पक्ष पाहायला मिळतात. ही कधीची स्थिती आहे? 1952च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकी 39 नॉट 59 39 तुम्हाला राज्य पक्ष पाहायला मिळतात. हे 1952च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीतली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच 2024 मध्ये ही जी लोकसभेची 18वी निवडणूक झालेली आहे तर त्यावेळेला तुम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये 6 राष्ट्रीय पक्ष होते. किती? 6 राष्ट्रीय पक्ष आणि 67 काय होते? राज्य पक्ष होते. राज्य पक्ष. तर ते थोडंसं तुम्ही लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. याच्याबद्दल प्रश्न बनवू शकतो. पॉलिटिकल पार्टी आणि त्याची स्थापना किंवा पॉलिटिकल पार्टी आणि त्याचे अध्यक्ष याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा जर का एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे आणि जर का एखाद्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे त्याच्यातली जी स्लाइड आहे तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहित असायला पाहिजेत. याच्याबद्दल अजून जर का तुम्हाला काय हवं असेल राजकीय पक्षाबद्दल तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन. ओके. ज्यावेळेस असे थोडेसे वेगळे टॉपिक असतात तर अशा टॉपिककडे आपण राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणूनच बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपण अभ्यास करतोय तोपर्यंत अभ्यासक म्हणूनच या सगळ्या गोष्टी पाहत चला. समाजात जे काही घडते त्याच्याकडे उघड्या डोळ्याने बघा आणि राज्यशास्त्रात जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात मी कशाबद्दल बोलतोय? चलो तुर्तास आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.